कृष्ण कृष्ण हरे हरे. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. नामदेव जनाबाई 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 नामदेव
देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत नारायण बाबा महाराज की जय। संत काशीनाथ बाबा महाराज की। सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की। सद्गुरु कवडे बाबा महाराज की। सद्गुरु शहाडकर बाबा महाराज की। पवनपुत्र हनुमान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की। संत शिरोमणी श्री नामदेव महाराज की। सद्गुरु जोग महाराज की जय। धन्य धन्य नाम प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। वारकरी आध्यात्मिक सामाजिक संस्था संचालित वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वारकरी कीर्तन महोत्सव पाषाणी काजळविहीर वेहळोली वालशेत खातिवली वासिन आसनगाव व परिसर या परिसराच्या अनुषंगाने या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपाने वारकरी कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये संत चरित्र आणि त्या संत चरित्रावर प्रवचने आयोजित केलेली आहेत। त्यामध्ये आजच्या दिवसाची ही संत चरित्राची प्रवचन रूपी वाक्पुष्प सेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे आपल्या सर्वांचे आदरणीय असणारे डॉक्टर हरिभक्त परायण कैलासजी महाराज निचिते आणि यांच्याकडे ही सेवा मला प्राप्त झालेली आहे। माझ्याकडे आजचा विषय आहे संत श्री नामदेव महाराजांची जीवनचरित्र कथा। संत मंडळींची जीवनचरित्र कथा जर सांगायची झाली तर 7 दिवस सुद्धा पुरत नाहीत, परंतु प्रत्येक संतांचं थोडं थोडं चरित्र आपल्या कानावरून जावं या अनुषंगाने या कार्यक्रमाचं उत्तम अशा प्रकारे आयोजन केलेलं आहे। आणि माझ्यासारख्या सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची जीवनचरित्र कथा आहे। नामदेव महाराजांना
विश्वमाऊली श्री ज्ञानोबराय भक्त शिरोमणी असं म्हणतायत. ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी. ज्ञानोबराय ज्यांना भक्त शिरोमणी म्हणतात अशा नामदेव महाराजांना तुम्ही आम्ही सुद्धा भक्त शिरोमणी म्हटलेच पाहिजेत. आणि मग या नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला पाहायचंय. पण नामदेव महाराजांचं चरित्र पाहत असताना नामदेव महाराजांचं दोन प्रकारात चरित्र पाहता येतं. एक नामदेव महाराजांचा आदी प्रकरण किंवा नामदेव महाराजांचं आदी प्रकरण असं एक नामदेव महाराजांचं जीवन चरित्र कथा पाहता येते. म्हणजे ज्ञानोबरायांच्या नामदेव महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास. मग काय आहे नामदेव महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास? महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा आहे. मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेनगाव तालुका आहे. शेनगाव तालुक्यामध्ये औंढा प्रांत आहे. आणि त्या औंढ्या प्रांतामध्ये नामदेव महाराजांची नरसी ब्राह्मणी नामदेव महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते नरसी ब्राह्मणी. आता नामदेव महाराजांच्या जन्मामध्ये याच्यातही विरोध सांगितला जातो की नेमकं नामदेव महाराजांचा जन्म झाला कुठे? नरसी ब्राह्मणीला का पंढरपूर? नरसी ब्राह्मणीवाले सांगतात नामदेव महाराजांचा जन्म नरसी ब्राह्मणीला झाला आणि पंढरपूरवाले सांगतात नामदेव महाराजांचा जन्म पंढरपुरात झाला. नेमका जन्म झाला कुठे आपण पुढे चरित्र कथा पाहणार आहोत. त्या नरसी ब्राह्मणीला कयादू नदीच्या तीरावर हे गाव आहे आणि त्या गावामध्ये रेळेकड आडनावाचे माणसं राहतात. नामदेव महाराजांचं मूळ आडनाव रेळेकर आहे आणि त्या रेळेकड आडनावामध्ये यदुशेठ रेळेकर असे एक महापुरुष जन्माला आले. हे नामदेव महाराजांचे पूर्व इतिहासामध्ये आपण पाहतोय. मूळ पुरुष नामदेव महाराजांचे यदुशेठ रेळेकर ते सिंपी समाजामध्ये जन्माला आले. त्याच यदुशेठ रेळेकरांना एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे हरिशेठ रेळेकर. आणि या हरिशेठ रेळेकरांना लहानाचे मोठे झाल्यानंतर यदुशेठ रेळेकरांनी त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांच्या बायकोचं नाव आहे बाईजाबाई. आणि संसार करू लागले. नित्याने आषाढी कार्तिकीची वारी करू लागले. आणि त्याच यदुशेठ रेळेकरांचा मुलगा हरिशेठ रेळेकर या हरिशेठ रेळेकरांना गोपाळ शेठ असा एक मुलगा झाला. आणि गोपाळ शेठ मुलगा झाल्यानंतर तेही मोठे झाले. त्यांचंही लग्न लावून दिलं. त्यांच्या बायकोचं नाव आहे गंगूबाई. आणि मग दोघांचाही संसार सुरू झाला. या गोपाळ शेठ रेळेकरांनी शिंप्याचा व्यापार अतिशय स्वच्छ पद्धतीने केला. व्यापार खूप मोठा केला. आणि मोठा केल्यानंतर त्यांचे आई वडील थकले गेले. म्हणजे हरिशेठ आणि बाईजाबाई दोघे थकले गेले. आणि त्यांनी सांगितलं गोपाळ शेठ आता तुम्ही एक काम करा. आम्ही थकलेलो आहोत पण आळंदीची वारी आषाढी कार्तिकीची आपल्या घरात आहे. पण ही वारी आता तुम्ही करायची. त्यावेळेस गोपाळ शेठने सांगितलं तुम्हाला जोपर्यंत जमते तोपर्यंत तुम्ही वारी करा. तुमच्या नंतर मीच ही वारी करणार आहे. आणि हरिशेठांना फार आनंद झाला की आपल्या नंतर आपला मुलगा वारी करणार आहे. आणि मग त्याच गोपाळ शेठ आणि गंगूबाई यांना दोन मुलं झाले. पहिला मुलगा आहे गोविंद शेठ आणि दुसरा मुलगा आहे रघु शेठ. आता संसार चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण इकडे हरिशेठ वारले गेले. म्हणजे गोपाळ शेठांचे वडील. गोपाळ शेठांचे वडील वारले गेले. आषाढी वारी जवळ आली आणि
आणि गावकऱ्यांनी सांगितलं तुमचे वडील तर आता वारले, पण तुम्ही त्यांना एक शब्द दिला होता की तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही वारी करा, तुमच्यानंतर मीच वारी करणार आहे. म्हणजे चला आता वारीला. त्यांनी सांगितलं आता ते गेले निघून, आता त्यांना शब्द दिला, शब्द काय म्हटले द्यायचाच असतो, नाही केली तर एवढं काय फरक पडणार आहे. ते काय आषाढी वारीला गेले नाही. पुढे कार्तिकी वारी आली, कार्तिक वारीलाही गेले नाही. 2-4 वर्ष हे गोपाळ शेठ वारीलाच गेले नाहीत महाराज. आता वारीला गेले नाही, परंतु भगवान परमात्मा वारी चुकली म्हणून काहीतरी आता इंगा दाखवलाच पाहिजे. म्हणून त्या गोविंद शेठ आणि रघु शेठ यांची दोघांची लग्न झाली होती. गोविंद शेठ ची बायको आहे रासाबाई आणि देव कोपला म्हणून गोपाळ शेठ वारले आणि रासाबाई ही त्या गोविंद शेठांची बायको. बरं, मुलासोबत वारी करायची, पण गोविंद शेठ दिवाळीला पंढरपुरामध्ये गेले, कारण पंढरपुरामध्ये दिवाळीचा सण फार मोठा असतो. पंढरपूरला दिवाळीचा सण करण्यासाठी गेले, परंतु जात असताना याच गोविंद शेठ आणि रासाबाई यांना 2 मुलं झाली होती. पहिल्याचं नाव आहे नरहरी शेठ आणि दुसऱ्याचं नाव आहे जिवाजी शेठ. नरहरी शेठचं लग्न झालं निंबाबाईशी आणि जिवाजी शेठचं लग्न झालं काशीबाईशी. आता वारीला जायचं म्हणून सगळेजण वारीला गेले, पण रासाबाई काही वारीला आली नाही. ती म्हटली मी काही वारीला जाणार नाही, तिचं तिथंच कुठंतरी माहेर होतं, ती माहेरी राहायला गेली दिवाळीला. हे सगळेजण पंढरपूरला वारीला. आता पूर्वीचा काळ, मोबाईल नाही, काही नाही, हे वारीला गेले पंढरपूरला, दिवाळीला गेले. पण दिवाळीला गेल्यानंतर इकडं रासाबाई माहेरी गेली, पण माहेरी गेले तर तिकडं तिचं देहावसान झालं, ती मेली. परंतु यांना काही कल्पना नाही. दिवाळीचा सण झाला, सगळेजण पुन्हा घरी आले, विचारपूस केली तर रासाबाई म्हटले मेली, तिचे उत्तरकारी झाले होते महाराज. आता नेमकं करायचं काय? मग त्याच नरहरी शेठचं आणि निंबाबाईचं लग्न झालं होतं. या नरहरी शेठला आणि निंबाबाईला एक मुलगा झाला होता, त्यांचं नाव दामाजी शेठ, म्हणजे नामदेव महाराजांचे वडील. म्हणजे ही 6वी पिढी बरं का. पहिलं आहेत यदुशेठ रेळेकर, दुसरे आहेत हरिशेठ रेळेकर, तिसरे आहेत गोपाळ शेठ रेळेकर. त्यांना 2 मुलं झाली, गोविंद शेठ आणि रघु शेठ. त्याच्यामध्ये गोविंद शेठचं लग्न झालं रासाबाईशी, त्यांना 2 मुलं झाली, नरहरी शेठ आणि जिवाजी शेठ. यात नरहरी शेठ यांचं लग्न झालं निंबाबाईशी आणि नरहरी शेठ आणि निंबाबाईचं पासून मुलगा झाला, त्यांचं नाव आहे दामाजी शेठ, म्हणजे नामदेव महाराजांचे वडील. आता दामाजी शेठ हे उग्रसेनाचे अवतार भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे. आणि मग इकडे दामाजी शेठ मोठे व्हायला लागले आणि त्याच काळामध्ये बसव कल्याण कर्नाटकमध्ये गाव आहे. त्या बसव कल्याण कर्नाटकमध्ये एक गोमा नावाचे शेठजी राहत होते, त्यांचं नाव आहे गोमाजी शेठ. तेही शिंपी समाजाचे. आणि त्या गोमाजी शेठांचं लग्न झालं उमाबाईशी. बरं, उमाबाईशी लग्न झाल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला पहिला मुलगा व्हावा, पण जशी इच्छा करतो तशीच पूर्ण होते असं काही सांगता येत नाही. म्हणून या दामाजी शेठला आणि त्या उमाबाईंना पहिला मुलगा न होता पहिले कन्यारत्न प्राप्त झालं. बरं, कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर आता कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर सगळ्यांनाच ते आवडतं असं काही सांगता येत नाही. पण आपल्याकडे असं म्हणतात पहिली बेटी आणि धनाची पेटी. प्रत्येकालाच मुलगी व्हावी असं वाटत नाही, प्रत्येकाची इच्छा असते मुलगा व्हावा. आणि त्या दामाजी शेठ आणि उमाबाई यांना पहिली मुलगी झाली. फार आनंद झाला त्यांनाही, पहिली मुलगी झाली. याच उमाबाईंना पहिली मुलगी झाली, पण आपल्याला पुढे जाऊन आता दुसरा मुलगा व्हावा अशी तिची इच्छा आहे. आणि म्हणून ते दोघी पंढरपुरामध्ये येऊन राहिले. पुढे देवा नवसी पुत्रासी. आणि मग त्या
उमाबाईने देवाला नवस केला, देवा आता मला मुलगा झाला पाहिजे. आणि मग मुलगा झाला पाहिजे. आता नामदेव महाराजांचा जन्म होणार आहे, पण नामदेव महाराज नेमकी योनीतून आले का अयोनिज आहेत याच्यातही वाद आहे. आणि नामदेव महाराजांचा जन्म नरसी ब्राह्मणीला झाला की पंढरपूरला झाला याच्यातही वाद आहे. दोन्ही प्रकारचे वाद आहेत. आणि मग त्याच मुलीचं नाव ठेवलं गोनाबाई. आणि मग दामा शेट्टी आणि गोनाबाई. गोनाबाईने नवस भगवंताला केला आणि भगवंताला केला. गोनाईने नवस केला, विठो पुत्र देई मजला. विठोबा मला पुत्र दे, आता मला एक मुलगी झाली, आता मला मुलगा झाला पाहिजे. आणि मग ते पंढरपूरला आले. दररोज चंद्रभागेचं स्नान करायचं, प्रदक्षिणा करायची, राऊळामध्ये जायचं, गरुड खांबाला मिठी मारायची, भगवंताचं डोळे भरून ते मुख पाहावं. आणि असा नित्य नेम त्यांचा चालू होता. आणि भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने विचार केला, या दोघांनाही आता आपण काय करू, पुत्ररत्न देऊ. पण पुत्ररत्न द्यायचे, पण पुत्ररत्न द्यायचं म्हटल्यानंतर संत कुठेही अवताराला येत नाही महाराज. मग संत कुठे अवताराला येतात तर संत पवित्र ते कुळ, पावन तो देश आणि तेथे हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास संत कुठेही अवताराला येत नाही. पवित्र कुळ पाहतात, पवित्र देश पाहतात आणि मग संत मंडळी अवताराला येतात. त्याचप्रमाणे नामदेव महाराजांना आता जन्माला घालायचे. भगवंताने वर मीटिंग घेतली की नामदेव महाराजांना नेमकं कोणत्या अवतारामध्ये आपण पाठवायचं. म्हणून 4 युगातील नामदेव महाराजांची जी पूर्वी सांगितली जाते ती सगळी प्रभावळी काढली. चौयुगाचा भक्त नामा उभा द्वापार युग आणि 4 कलियुग. पहिल्या 3 युगामध्ये नामदेव महाराजांना जन्माला घालायचंय तर मग कोणापासून सुरुवात करायची तर जनाबाई महाराज सांगते, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी तुझनी. जनाबाई महाराज 4 युगामध्ये नामदेव महाराजांच्या सोबत आहेत. कृत युगामध्ये याच नामदेव महाराजांचा जन्म आहे प्रल्हाद रूपामध्ये. आणि नामदेव महाराजांचा जन्म प्रल्हाद रूपामध्ये असताना त्या प्रल्हादाची दासी म्हणून पद्मिनी या नावाने जनाबाई महाराज त्यांच्या सोबत दासी होत्या. त्रेतायुगाचा विचार करू गेलो तर त्रेतायुगामध्ये हेच प्रल्हाद झाले अंगद आणि त्या अंगदाची दासी म्हणून मंथरा होती. त्यानंतर द्वापार युगामध्ये हेच प्रल्हाद हेच अंगद उद्धवाच्या रूपाने आले आणि जनाबाई महाराज त्यांच्या सोबत कुब्जा या रूपाने राहिले. आणि त्याच्यानंतर कलियुग. आता कलियुगामध्ये नामदेव महाराजांना अवताराला घालायचे पण कुठं पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भला आणि पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांना जन्माला घालायचे. पण नामदेव महाराजांना जन्माला घालायचंय तर नामदेव महाराजांच्या सोबत दासी असली पाहिजे. म्हणून नामदेव महाराज आणि जनाबाई. याच्या पुढचा एक प्रसंग सांगितला जातो की नामदेव महाराज तुकोबऱ्यांचा अवतार किंवा तुकोबरेच नामदेव महाराजांचा अवतार असं सांगितलं जातं. आणि मग तुकोबरे ज्यावेळेस अवताराला आले त्यावेळेस नामदेव महाराज म्हणजे या तुकोबऱ्यांच्या सोबत दासी म्हणून कोण आल्या तर असं काही प्रमाण कुठं नाही. पण जुने वारकरी सांगतात की
हेच तुकोबार आहे. नामदेव महाराजांच्या रूपाने आले आणि त्यांच्या बरोबर जनाबाई दासी म्हणून बहिणी बाईच्या रूपामध्ये आले असं सांगताय. आणि मग कलियुगामध्ये नामदेव महाराज जन्माला आले. बरं, जन्माला येत असताना नेमके कसे जन्माला आले? योनीज आहेत का अयोनीज आहेत? नेमकं कसं समजायचं? तर त्यावेळेस भगवंताने वर मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर शुकाचार्य आणि उद्धव यांना सांगितलं, आता तुम्ही एक काम करा. नामदेव महाराजांना आपल्याला जन्माला घालायचंय, अवताराला घालायचंय, पण तुम्हाला दोघांना जावं लागेल. मग त्यांनी सांगितलं, आम्ही जन्माला जातो, पण आम्हाला योनीज जन्म नको, आम्हाला अयोनीज जन्म पाहिजे. आणि म्हणून भगवंताने 2 शिंपले तयार केले. एका शिंपल्यामध्ये शुकाचार्यांना ठेवलं आणि एका शिंपल्यामध्ये उद्धवांना ठेवलं. शुकाचार्यांचा जो शिंपला होता तो भागीरथी नदीमध्ये टाकला आणि उद्धवाचा जो शिंपला होता तो भीमा नदीमध्ये टाकला. आणि भीमा नदीमध्ये टाकल्यानंतर आता इकडे दोघी दामाशेठ आणि आई साहेब भगवंताची भक्ती करत होते, आम्हाला पुत्र व्हावा अशी इच्छा करत होते. भगवंत दामाशेठी आणि आई साहेबांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, उद्या सकाळी तुम्ही उठणार, चंद्रभागेवर स्नान करायला जाणार आणि तुमचं स्नान झालं की एक शिंपला येणार, तो शिंपला तुम्ही घरी घेऊन या, तो उघडा, त्याच्यामधून एक बाळ बाहेर निघेल आणि त्या बाळालाच तुम्ही तुमचा मुलगा समजा. आई साहेबांना सांगितलं की तुमच्या स्तनाला दूध सुद्धा येईल, असं सगळं काही सांगितलं. दुसऱ्या दिवशी उठले आणि चंद्रभागेवर स्नानाला गेले. स्नान पूर्ण झालं आणि शिंपला आला. तो शिंपला उचलला, घरी आणलं, तो उघडला तर जणू काही नुकताच जन्माला आलेला बाळ, तो बाळच त्यांच्या समोर त्यांना दिसला. आता इतकं गोंडस बाळ आहे, पण आता याचं नाव नेमकं आपण काय ठेवायचं? आणि म्हणून ते नामदेव महाराज लहान होते, लहान मूर्ती, परंतु त्यांची जीभ अशी अळळळ करीत होती. म्हणून सगळ्यांनी पाहिलं की यांची जीभ नेमकी अळळळ का करते. आणि म्हणून त्या जिभेवर लिहिलेलं होतं. आणि काय लिहिलेलं होतं म्हणून सगळेजण कान लावून त्या जिभेच्याकडे गेले तर त्याच्यातून आवाज येत होता, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल असा आवाज आला. आणि त्या जिभेवर लिहिलं होतं की शतकोटी अभंग करीन, मी शतकोटी अभंग करीन असं नामदेव महाराजांच्या जिभेवर लिहिलं होतं. आणि सारखं जिभेतून भगवंताचं नाव येतंय, म्हणून काय नाव ठेवावं म्हणून नामदेव नाव. आणि हेच नामदेव महाराज कार्तिक महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्रावर, त्याचप्रमाणे रविवारी 1192ला जन्माला आले. आता 92ला जन्माला आल्यानंतर पुढे नामदेव महाराज मोठे व्हायला लागले. बरं, मोठे व्हायला लागल्यानंतर आता नामदेव महाराजांच्या घरामध्ये एक दामाशेठींपासून प्रघात होता. स्वयंपाक बनवला की पहिला नैवेद्य देवाला द्यायचा. घरामध्ये पूर्वी अशी प्रथा होती, स्वयंपाक जर तयार झाला तर या महिला वर्ग पहिला घास तिथं अग्निदेवतेला द्यायचे. महाराज चुलीवर पहिला घास ठेवायचा. आता चुलीच राहिल्या नाही, घास आल्या सगळीकडे. चुलीला घास द्यायचा म्हणजे अग्निदेवतेला. आणि स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर जेवायच्या अगोदर देवाला ताट दाखवायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा. खरा तर नियम असा आहे, आपण काही नवीन वस्तू घेतली तरी सुद्धा अगोदर ती देवालाच दाखवली पाहिजे, कारण देवाचा प्रसाद म्हणून आपण त्याला स्वीकारायचे. नवीन कपडे जरी घेतले तरी अगोदर ते देवाच्या समोर ठेवायचे, देवाला सांगायचे देव हे परिधान कर, आणि नंतर स्वीकारायचे, तो प्रसाद आहे. आणि मग नामदेव महाराजांचे वडील दामाशेठी, नैवेद्य झाला की पहिला नैवेद्य भगवंता. एक दिवस असे झालं की दामाशेठींना कुठेतरी बाजाराला जायचं होतं. सकाळी लवकर उठले, आई साहेबांना सांगितलं मी बाहेर जाणार आहे, पण नैवेद्य चुकला नाही पाहिजे, म्हणून एक काम करा तुम्ही, काय नैवेद्य नामदेव रायांना कुठं भगवंताला घेऊन जायला सांगा. आई साहेबांनी नैवेद्य तयार केला. नामदेव महाराज स्नान संध्या झाली आणि
सांगितलं हा नैवेद्य घेऊन रावळामध्ये जा. नामदेव महाराज नैवेद्य घेऊन रावळामध्ये गेले आणि नैवेद्य घेऊन रावळामध्ये गेल्यानंतर देवाच्या समोर नैवेद्य ठेवला. आता देवाच्या समोर नैवेद्य ठेवल्यानंतर नामदेव महाराजांना वाटलं आताच नैवेद्य देव खातील. 1 मिनिट झाला, 5 मिनिट झाली, 10 मिनिट झाले, देव काय नैवेद्य खायला आता तास झाला, नैवेद्य खायला देव काय तयार खात नाही. असं करता करता मला संध्याकाळचे 5:45 झाले, पण नामदेव महाराज काय नैवेद्य, देव काय नैवेद्य खायला तयार नाही. आणि मग आता करायचं काय? नामदेवराय म्हटले, देवा आज नैवेद्य दाखवणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल झाला म्हणून नैवेद्य खायला. अरे बाबा काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेले, पण एवढा नैवेद्य तुम्ही खा. देव खायला तयार नाही, पण नामदेव महाराज येते भक्त शिरोमणी आहेत. देवा आता का जर नैवेद्य खाल्ला नाही, देवा मी काय करेन, या ठिकाणी या शिळेवर माझं डोकं एवढं बोलून सुद्धा देव नैवेद्य खायला तयार नाही. नामदेव महाराजांनी विचार केला आता करायचं काय? नैवेद्य तर देवाने खाल्ला पाहिजे, म्हणून आपलं आता डोकं या ठिकाणी आपटायचं. डोकं आपटायला सुरुवात करणार तेवढा देव मूर्तीतून प्रगट झाले. नामदेव महाराजांनी देवाने नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेवा नैवेद्य खातो पण आई मी नैवेद्य खातो हे कोणाला तू सांगायचं नाही. कोणालाच सांगायचं नाही. आणि भगवान परमात्म्याने तो नैवेद्य स्वतः नामदेवरायांच्या हाताने खाल्ला. हातीचा मूर्ती जेवी भगवंताने नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खाल्ला. नामदेव महाराजांनी तो ताट उचलला, चंद्रभागेवर धुतला, घरी गेले आणि आईसाहेबांना ताट दिलं. आईसाहेब म्हणजे नामदेवा अरे याच्यात नैवेद्य कुठे आहे? आई अशी काय करते, नैवेद्य कुठे?
देवाने खाल्ला, देवाने खाल्ला. नामदेवा खोटं बोलतोस. दररोज तुझे वडील नैवेद्य घेऊन जातात, देवाला दाखवला की तसाच तसा ताट घरी घेऊन येतात आणि तू सांगतो नैवेद्य खाल्ला. आई खरंच मी नैवेद्य खाल्ला, भगवंताने नैवेद्य खाल्ला. 2-3 दिवसांनी नामदेव महाराजांचे वडील आले. आई साहेबांनी सगळा प्रसंग सांगितला. दामासेठांनी सांगितलं आता पण म्हटले बघू. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या हातामध्ये नैवेद्य दिला. नामदेव महाराज राऊळामध्ये गेले, देवाच्या समोर नैवेद्य खाल्ला, ठेवला आणि ठेवल्यानंतर देव नैवेद्य खाता येत आणि नामदेव महाराजांचे वडील आणि आई दरवाजातून डोकावून पाहतात. देव म्हटले नामदेवा, अरे तू येत होता, तुझ्या हाताने नैवेद्य खात होतो, पण आज 2-2 साक्षीदार घेऊन आलेस म्हणजे देव नैवेद्य खाता येत. दामासेठी आणि आईसाहेब आत आल्या आणि दामासेठी भगवंताला सांगते देवा एवढ्या वर्षी मी तुला नैवेद्य दाखवला पण तुला उपवास केला. आज नामदेव महाराजांनी पोट भरला. नामदेव महाराजांचा महिमा सांगितला. पुढे जाऊन याच नामदेव महाराजांची अनेक पद्धतीने कथा सांगितली जाते. नामदेवरायांची तीर्थयात्रा आपण आता पाहू. भगवंताविषयी किती नामदेव महाराजांची निष्ठा आहे. नामदेव महाराजांना ज्ञानोबाऱ्यांना तीर्थयात्रा करायची होती आणि म्हणून ज्ञानोबारे सगळ्या संत मंडळीला घेऊन पंढरपुरात गेले आणि नामदेव महाराजांना सांगितलं नामदेवराया तीर्थयात्रेला चाललेलं आहे, माझ्या बरोबर तुम्ही तीर्थयात्रेला या. नामदेव महाराजांना सांगितलं ज्ञानोबाराया देवाला सोडून मी अजूनपर्यंत कुठे गेलो नाही, तुमच्या बरोबर मी तीर्थयात्रेला येणार नाही. ज्ञानोबारायांनी फार आग्रह केला पण नामदेव महाराज काही तीर्थयात्रेला यायला तयार नाही. मग नामदेव महाराजांना सांगितलं देवाला विचारा, देव जर म्हटले ना तीर्थयात्रेला जा तर मी तुमच्या बरोबर येतो. ज्ञानोबाराय नामदेवरायांना घेऊन देवाजवळ गेले आणि देवाला सांगितलं देवा तीर्थयात्रा करायची पण तीर्थयात्रा करत असताना नामदेवराय माझ्या सोबत असले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे म्हटले. पण नामदेव महाराज तीर्थयात्रेला यायला नकार देतात. त्यावेळेस देवाने सांगितलं नामदेवा अरे सामान्य व्यक्तिमत्व नाही ज्ञानोबाराय, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय संगतीची इच्छा करतात, जा ज्ञानोबारायांच्या बरोबर तीर्थयात्रेला. नामदेवराय म्हटले देवा तुम्ही सांगताय म्हणून तीर्थयात्रेला जातो, पण ज्ञानोबाराय ऐका म्हटले मी तुमच्या बरोबर तीर्थयात्रेला येतो पण तीर्थयात्रेला जात असताना कोणत्याही गावात घुसलो, कुठेही कशाचंही मंदिर असलं, म्हसोबाचं मंदिर दिसलं आणि तुम्ही म्हणाल पडा पाया जमणार नाही, शिमरोबाचं मंदिर दिसलं तुम्ही म्हणा पडा पाया जमणार नाही, खंडोबाचं मंदिर दिसलं तुम्ही म्हणाल पडा पाया जमणार नाही. मग कटेवर कर नाही ज्या देवाच्याने नेगोमिता याची काय नामदेव महाराजांची एक निष्ठा आहे महाराज, ज्या देवाच्या कमरेवर हात नाहीत ना त्या देवाचं मी दर्शनच घेणार नाही. निघाले तीर्थयात्रेला महाराज. स्वतः भगवान परमात्मा चंद्रभागेच्या पलीकडे या सर्व संत मंडळींना वाटेला लावण्यासाठी आले. सगळे जण तीर्थयात्रेला गेले, सगळे पुन्हा तीर्थयात्रा करून आले. भगवंताच्या स्वाधीन नामदेवरायांना केलं आणि सगळे जण पुन्हा आळंदीच्या दिशेने जात आहेत. एका साधक मंडळीने ज्ञानोबारायांना विचारलं ज्ञानोबाराया तीर्थयात्रेला जायचं होतं, आम्ही सगळेच तुमच्या सोबत होतो ना, पण नामदेव महाराज तुमच्या सोबत तीर्थयात्रेला असले पाहिजे अशी इच्छा का केली. ज्ञानोबारायांनी जे उत्तर दिलं ते उत्तर अतिशय महत्वाचं आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं बाबांनो तीर्थयात्रा करायची ना, मग तीर्थयात्रा करायची म्हटल्यानंतर सोबत नाम असलं पाहिजे. जर नाम सोबत असेल तर तीर्थयात्रेला जाऊ. आपलं अवघड आहे महाराज, आपण तीर्थयात्रेला जातो पण असं आहे आपलं भजन पाहून आपण दिल्लीत जात नाही, मग भोजन पाहून आपण दिल्लीत जातो. वारीला जात असताना व्यवस्था पाहायची नसते, अवस्था पाहायची असते. आपलं फार आपण भजनात कधी दिसतच नाही. अशा शक्यतो अर्ध्या दिंड्या फक्त भजनात असतात, जेवायला सगळी दिंडी. मग जातात कुठं, कोणी लिंबाच्या बागात, कोणी पेरूच्या बागात, कोणी कुठं भजनाला शक्य पाहिजे, भजन पाहून वारीत गेलं पाहिजे. आणि ज्ञानोबारे सांगतात
तीर्थयात्रेला जायचंय ना, मग तीर्थयात्रेला जात असताना आपल्या सोबत नाम असलं पाहिजे. ज्ञानोबा रे हरिपाठामध्ये म्हणतात, वेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी चित्त नाही नामी वेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हरी मुखे म्हणा, 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 पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रेला जायचंय तर नाम सोबत असलं पाहिजे. नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा ज्ञानोबा यांच्या सोबत केली. आता पुढे जाऊन, आता वेळ आपल्याकडे कमी, फक्त एक सांगतो आणि संपवतो सेवा. नामदेव महाराजांची आणि सावता महाराजांची भेट. नामदेव महाराजांना थोडा अहंकार झाला आणि अहंकार झाल्यानंतर देवाने सांगितलं, नामदेवराया आता आपण एक खेळ खेळ म्हटले. कोणता खेळ? लपाछपी. माहिती आहे का लपाछपी पोरांनो? माहिती आहे ना लपाछपी? लपाछपी खेळ खेळू म्हटले. नामदेव म्हटले, देवा तुम्ही कुठेही लपा, मी तुम्हाला शोधून काढणार. देव म्हटले, या नामदेवाला थोडा अहंकार झालेला आहे. मग नामदेव महाराज म्हटले, देव म्हटले चला आपण आता खेळ खेळू. आणि म्हणून लपाछपीचा खेळ खेळायला सुरुवात केली. पण देव असे जिथं दिसायचे लगेच तिथं गुप्त व्हायचे, दुसरीकडे निघायचे, गुप्त व्हायचे लगेच दुसरीकडे निघायचे. पण जिथं जिथं निघायचे तिथे एक एक फूल ठेवायचे. असं करता 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 आरणला सावत्या महाराजांच्या मळ्यामध्ये गेले आणि सावता महाराज त्या ठिकाणी मळ्यामध्ये भजन करत देवाचं बसले होते. कांदा मुळा भाजी अवघी विठा, कामामध्ये काम काही म्हणा रामा, आणि भजन करण्यासाठी बसले होते. भजन करता करता तेवढ्या तिथं देव पोचले. आणि देव पोचल्यानंतर देवाने सांगितलं, सावता महाराज मी धावत पडत तुमच्या मागे तुमच्या जवळ आलेले आहे. म्हटले का? माझ्या मागे म्हटले एक चोर लागलेला आहे, त्या चोरापासून बचाव व्हावा म्हणून मी तुमच्या जवळ आलेले आहे, मला कुठेतरी लपायला जागा द्या. सावता महाराजांनी विचार केला, देव आणि आपल्याकडे लपायला देवाला का जागा नाही का म्हटले. पण सावता महाराजांनी मागचा सगळा इतिहास जाणला आणि समजलं नामदेव महाराजांना अहंकार झालेला आहे, त्यांचा अहंकार नष्ट व्हावा म्हणून देव हा खेळ खेळत आहेत. पण आता आपण का जर म्हटलो की देवा जा माझ्या ऊसाच्या बागेत तुम्ही लपा, जा इकडे कांद्याच्या बागेत लपा, जर असं म्हटलं तर आपल्याला अहंकार झालेला आहे असं देवाला वाटेल आणि देव इथून निघून जातील. म्हणून सावता महाराजांनी सांगितलं, देवा तुम्हाला लपायला जागा पाहिजे ना, मी देतो म्हटले. वेळी घेतली हातामध्ये, फाडली महाराज छाती, पोट फाडला आणि देवाला सांगितलं, देवा आता लपाई. स्वतः भगवान परमात्मा सावता महाराजांच्या धन्य ते अरण रत्नाची ते खान आणि जन्मला निदान सावता तो. त्या अरण गावामध्ये सावता महाराज जन्माला आले आणि त्या सावता महाराजांनी भगवान परमात्म्यांना आपल्या हृदयामध्ये महाराज काय केलं, जागा दिली. धन्य माता पिता तयाशी आम्हाला, त्यांची माता पिता धन्य, ज्यांनी ज्या संत मंडळींनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवून ठेवलं. आणि मग मागोमाग नामदेव महाराज आले. नामदेव महाराजांनी विचारलं, कोणी दिसलं का तुम्हाला? म्हटले कोण नाही. म्हणजे पहा सगळा काही इतिहास झाला, आता धावतो सांगतो. आणि मग नामदेव महाराजांना सावता महाराजांनी सांगितलं, भगवान परमात्मा इथंच आहेत. शेला बाजूला काढला आणि त्याच्यातून भगवान काढले
तिथे सावता महाराजांची, नामदेव महाराजांची भेट. अशा अनेक पद्धतीच्या लीला किंवा अनेक पद्धतीचं महात्म्य चरित्र नामदेव महाराजांचं आपल्याला सांगता येईल. पण आता आपल्याकडे वेळ संपलेला आहे आणि मग नामदेव महाराजांनी देवाकडे अपेक्षा केली, देवा आता मला दुसरीकडे कुठे समाधी घ्यायची नाही, मग देवा मला तुमच्या दाराजवळ समाधी घ्यायची. आणि मग देवाने नामदेव महाराजांना सांगितलं तुम्ही समाधी घ्या, कुठं? त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलं देवा तुमच्या पायरीच्या इथे मी समाधी घेईन. म्हटले पायरीच्या इथे समाधी? त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, आम्ही पायरीचे चिरे, आम्ही पायरीचे चिरे, संत पाय दिले देतीवर, संत पाय दिले देतीवर. आम्हाला इथंच समाधी घ्यायची का? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि संत पाय हिरे देतीवरी. जे संत रूपी हिरे आहेत ते इथं आल्यानंतर अगोदर आमच्यावर पाय देतील आणि मग देवाच्या मंदिरामध्ये येतील. आणि म्हणून नामदेव महाराजांनी अपेक्षा देवाच्या पायरीजवळ घेतली. आज देखील पंढरपूरला गेल्यानंतर नियम असा आहे चंद्रभागे स्नान. अगोदर चंद्रभागेचं स्नान करावं. तिथं पुंडलिकरायांचं मंदिर आहे, पुंडलिकरायांचं दर्शन घ्यायचं. पुन्हा त्याच पुंडलिकरायांच्या इथून पायऱ्या आहेत, वर चढायचं. तिचं चोखोबऱ्यांची समाधी आहे, त्या चोखोबऱ्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन अंतःकरणातून चोख व्हायचं. लगेच समोर नामदेव महाराजांची पायरी आहे, नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घ्यायचं. नामदेवरायांकडून भगवंताचं नाम घ्यायचं. दर्शन बारीला लागायचं. दर्शन बारीला लागल्यानंतर आत आलो, गरुड खांबाला मिठी मारायची. गरुड खांबाला मिठी मारून झाली की समोर जायचं. भगवंताचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशंकरा डोकरिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, डोळे माळ कंठी वैजयंती सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवल्या दिवसदार गडा काशी परांपर, आवडे निरंतर हेच ध्यान. ते भगवंताचं मुख पाहायचं आणि मुख पाहिल्यानंतर पुन्हा बाहेर यायचं. आपोआप तोंडातून शब्द बाहेर निघतो, भाग गेला शीन गेला आवडी लाठी नामदेव जना. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. देव जनाबाई, नामदेव जनाबाई,
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज की, सद्गुरु जोग महाराज की. रामकृष्ण हरिभक्तीपरायण डॉक्टर कैलाची महाराज विजिते त्यांच्या संकल्पनेतून आणि या पंचक्रोशीतील भव्य दिव्य वारकरी कीर्तन महोत्सव आजचा पंचम 5वा दिवस. या 5व्या दिवसाचे सायंकाळच्या सत्रातील प्रवचन सेवा अर्थात संत कथा श्री संत नामदेव महाराज यांचे यथार्थ जीवनचरित्र आपल्या पुढे सादर झालं. खरं तर महाराष्ट्र हा 3 पायऱ्यांवर उभा आहे. त्यातली पहिली पायरी ही भक्तीची आहे की जी भक्तीची पायरी नामदेव महाराजांनी निष्ठेनं रचली. दुसरी पायरी ही चोखोबारायांच्या कर्मभक्तीची आहे. तिसरी पायरी कधी जर रायगडावर गेला तर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर नाव कोरलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा विचार नामदेव महाराजांनी तुम्हा मला दिला. कीर्तनाची परंपरा, भक्तीचा ओघ, भक्तीचा मळा ज्यांनी फुलवला ते ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र पर्यावरण, समाजकारण, राजकारण, अध्यात्म, परमार्थ या सगळ्याच अंगानं, कृषी ऋषी सगळ्याच अंगानं आपण पाहू शकता. या नामदेव महाराजांच्या जीवनचरित्राला खूप सुंदररित्या स्पर्श, वेळ फार कमी आहे पण कमी वेळामध्ये सुद्धा अगदी सहज हा स्पर्श आपण केलेला आहे. हरिभक्तीपरायण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे साधक, आमचे परमस्नेही परममित्र, सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार जितेंद्रजी महाराज पाटील यांचं वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाकडून धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. आपलं यथोचित आम्ही असा सन्मान करत आहोत. मी महाराजांना विनंती करतोय की आपण महाराजांचा यथोचित असा सन्मान करायचा. जितेंद्रजी महाराज पाटील सातत्यानं या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठामध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये आपला विशेष असा सहकार्य आम्हाला लाभतं. खास करून ज्या ज्या वेळेस आपलं विद्यापीठामध्ये येणं होतं त्या त्या वेळेस येताना आपण साधकांना एक नवा विचार आपण देत असता. साधकांना आपण वेळीच नेहमीच मार्गदर्शन करत असता. आणि आज आपली या वारकरी कीर्तन महोत्सवामध्ये खऱ्या अर्थानं आपलं अगदी लाघवी बोलणं, मार्मिक बोलणं आणि अगदी प्रासादिक वाणीतून आपण हे निरूपण या ठिकाणी केलं. संत नामदेव महाराजांचं जीवनचरित्र आमच्या सर्व भाविकांपर्यंत आपण पोहोचवलं. यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद. विद्यापीठाकडून आपला यथोचित असा सन्मान होतो. येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण उपस्थिती दर्शवा अशी आपणास विनंती करतोय. खूप खूप धन्यवाद. कोरस साथ या सर्व मंडळींची लाभली. द्वारकानाथ दादा, विकास दादा आणि आमचे भरत दादा खूप धन्यवाद. आणि आमचा आशुतोष दादा मृदंगाची साथ दिली, त्यांनाही धन्यवाद आहे. खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजणांना श्री क्षत्र टाकेश्वर भक्तगण हरिपाठ मंडळ, फिरते एकादशी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर लगेचच आपलं हरिपाठ होईल. मी विनंती करतोय सर्व मंडळींना की आपण लगेच मंचाकडे यायचं आहे. बरोबर ठीक 7 ते 9 या वेळामध्ये कीर्तन सेवेला प्रारंभ होणार आहे. यासाठी आपण सर्वांनी कृपया अगदी वेळेमध्ये हरिपाठ या ठिकाणी करणार आहोत. चला.
खारपाटी लवकर लवकर.